मागील 36 तासांपासून भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं जोरदार कमबॅक केलेला आहे आणि या वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे आणि पाऊस न आल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील भात पिकाची लागवड रखडलेली होती। 1,75,000 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये भात पिक लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं। मात्र पाऊस न पडल्याने किंवा सिंचनाची फारशी मोठी व्यवस्था नसल्याने केवळ आतापर्यंत 15% भात पिकाची रोवणी झालेली आहे आणि मागे 36 तासापासून भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। बघू शकतो आज सुद्धा पहाटेपासून भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि सकाळपासून जे चाकरमाने आहेत, जे नोकरीवर जाणारे, त्यांच्या शासकीय कामात जाणारे, यांना आता सकाळी पासून या पावसाचा काहीसा त्रास होतोय। त्यांना छत्र्या घेऊन घराबाहेर पडावं लागतात, अनेकांना रेनकोट घालून प्रवास करावा लागल्याचं चित्र बघायला मिळत आहे। चाकरमान्यांना काही त्रासदायक जरी असला हा पाऊस, तरी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक आहे आणि अनेक हेक्टर मधील भात पिकाची नर्सरी अक्षरशः करपलेली होती। आता या भात पिकाच्या नर्सरीला नवसंजीवनी मिळणार आहे आणि ज्या रखडलेल्या पेरण्या होत्या त्या पुन्हा एकदा आता जोमाने सुरू होण्याचे चित्र भंडारा जिल्ह्यात बघायला मिळणार आहे। त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।